ताकातला पालक खाल्ला आहे का कधी तुम्ही? चला तर आज मी तुम्हाला मस्त अशी ताकातल्या पालकाची भाजी बनवून दाखवते. इथं कढईमध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात आधी टाकूयात मोहरी आणि जिरं. इथं मी लसूण आणि मिरची मोठं असं वाटून घेतलेलं आहे. ते तेलामध्ये टाकून 1-2 मिनटं आपण हे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. परतल्यानंतर यामध्ये टाकूयात 4-5 कढीपत्त्याची पानं, थोडासा हिंग आणि थोडीशी हळद. हे देखील थोडंसं आपण परतून घेणार आहोत. यानंतर यामध्ये आपण टाकूयात 2 चमचे भिजवलेले शेंगदाणे आणि 2 चमचे भिजवलेली हरभऱ्याची डाळ. आता हे हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे देखील आपण व्यवस्थित असं तेलामध्ये 1-2 मिनटासाठी परतून घेणार आहोत. यामध्ये आता आपण पालकाची भाजी टाकून घेणार आहोत. इथं मी एक अख्खी जुडी पालकाची वापरलेली आहे. तर हा पालक मी अगदी बारीक कापून असा घेतलेला आहे. सगळी भाजी यामध्ये टाकून चमच्याने वरखाली अशी आपण ही आता करून घेणार आहोत. भाजी जशी जशी आपण परतत जाऊ तशी ती कमी कमी होत जाते. आता यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकलेले आहेत. तर ते शिजण्यासाठी यावरती ताट झाकून ही भाजी आपण 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. 5 मिनटानंतर बघूयात भाजीमधली डाळ आपली चांगली शिजलेली आहे. आता यामध्ये आपण ताक ओतणार आहोत. तर इथं मी एक अख्खी जुडी पालकाची घेतलेली होती, त्यामुळे ताक मी इथं थोडं जास्त वापरत आहे. तर यामध्ये मी 2-3 वाट्या ताक वापरलेलं आहे. तुम्ही जर कमी प्रमाणात भाजी वापरत असाल तर ताकाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी देखील चालेल. तर ताक ओतून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजी आपली थोडीशी पातळ आहे, त्यामुळे याला दाटसरपणा येण्यासाठी 1-2 चमचे बेसन पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये टाकूयात वरून चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. आता यावरती ताट न झाकता ही भाजी आपण 5 मिनटासाठी शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनटांनी बघू शकता मस्त असा ताकातला पालक आपला इथं तयार झालेला आहे. तर गरमागरम भातासोबत ही ताकातला पालक अगदी 1 नंबर असा लागतो. तर तुम्हाला माझी ही ताकातल्या पालकाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.